नमस्कार नमस्कार. 18 ऑक्टोबर 2025 सगळ्यांना धनत्रयोदशी हार्दिक शुभेच्छा. दिवाळी मस्त सुरू झाली आहे. आम्ही काल मोखाड्याला येताना एका ठिकाणी महाभयंकर दृश्य बघितलं. एक बाई आपल्या बाळाला रस्त्यात बसून दूध पाजत होती. एक साईडला छत्री ठेवली होती कारण हे दिसू नये. अर्थात आम्ही व्हिडिओ काढणार नव्हतोच किंवा फोटो पण काढला नाही. इट्स रॉंग. बट अशी भयान परिस्थिती आहे. आता ती बाई कुठे जात होती, काय जात होती, मे बी रोजगार दोन पैसे कमवायला तिकडे रोजगार नसेल. हे चित्र आपल्याला बदलायचं आहे. आम्ही करोळ आणि किनिश ते अजनूप ग्रामपंचायत इकडे स्किल डेव्हलपमेंट कौशल्य क्लासेस चालू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी फंड गोळा करतोय. ही भयान परिस्थिती जर बदलायची असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. तुम्ही म्हणाल की अरे माझ्या एकट्याच्या फंड्सनी एवढ्याशा फंड्सनी काय होणार नाही. थेंब थेंब तळे साचे. तुम्ही या एक दिवस आमच्यावर या मोखाडा तालुक्यामध्ये किंवा अजनूपमध्ये तुम्हाला कळेल किती भयान परिस्थिती आहे. फक्त आपल्या आणि आपल्या फॅमिलीची मर्यादित राहू नका. ही वेळ आली आहे की आपण सगळ्यांनी उठून एकत्र येऊन काहीतरी जबरदस्त करण्याची. आणि आम्ही फक्त स्किल्स देऊन येणार नाही परत. त्याच्या मागे खूप ब्रेन स्टॉर्मिंग चालू आहे की जे प्रॉडक्ट्स ते बनवत आहेत सिलाई मशीनच्या द्वारे ते प्रॉडक्ट्स कसे मार्केटिंग केलं जाईल बाहेर, हे प्रॉडक्ट्स शहरामध्ये कसे येतील, त्यांचा रोजगार कसा वाढेल, ह्याच्यावर खूप ब्रेन स्टॉर्मिंग आहे. येस, इट्स चॅलेंजिंग, खूप चॅलेंज आहेत. बट आपल्याकडे तसे लोक पण आहेत ब्रेन स्टॉर्मिंगसाठी. तर प्रयत्न खूप चालू आहे आमचा हा व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न की एक तर तुम्हाला दिवाळीच्या विशेष डेफिनेटली, आणि दुसरं या दिवाळीत काहीतरी नवीन करा. या लोकांसाठी करा. मौली फाउंडेशन नेहमी आहे तुमच्यावर. तुम्ही या, कधीही या. आणि फंड्स डोनेट करा. आधी येऊन बघा, बट करा. आपल्या फॅमिलीशी मर्यादित राहू नका. बाहेर खूप खूप गरज आहे लोकांना आपल्या प्रेमाची, आपल्या फंड्सची, आपल्या सपोर्टची. आणि एकदा रोजगार आपण जर चालू करून दिला तर त्यांचं आयुष्य बदलेल, हे लक्षात ठेवा. जास्ती पैसे लक्ष्मी आणली तर जास्ती पैसे येतील. पैसे आले तर त्यांना थोडा भाजीपाला घ्यायला जास्ती पैसे मिळतील, काही लाडू घ्यायला पैसे मिळतील. जी 11वी 12वीतली मुलं आहेत त्यांना जर ग्रॅज्युएशन करायचं असेल त्याच्या फीससाठी पैसे होतील. जे खूप खूप ह्याचे फायदे आहेत. तर डेफिनेटली या. आणि डिजिटल लर्निंग तर आपलं डेफिनेटली चालू आहे. प्रत्येक आदिवासी, अतिदुर्गम आदिवासी जिल्हा परिषद शाळा, मुलगा आणि मुलगी यांनी डिजिटल लर्निंग घेतलं पाहिजे. हे पण माऊली फाउंडेशनने घेतले आणि ऑलरेडी 138 आपण शाळा डिजिटाईज केल्यात, जेणेकरून 7133 मुलं डिजिटल लर्निंगचा आस्वाद घेत आहेत. तर स्किल डेव्हलपमेंटसाठी आणि डिजिटल लर्निंगसाठी या दिवाळीपासून काहीतरी नवीन सुरुवात करूया. आणि हे पसरवा, तुमच्या बिल्डिंगमध्ये पसरवा, आम्हाला बोलवा, तुमच्या कॉर्पोरेटमध्ये पसरवा. आमचे प्रेझेंटेशन्स आर रेडी. कधीही येऊ शकतो आम्ही आणि बोलल्यावर. आणि डेफिनेटली आपण काहीतरी मिळून छान भारत घडवूया आणि या लोकांना वरती आणूया. धन्यवाद. थँक्यू.